भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग अध्यायाचा सारांश। विश्व हे एका उलट्या पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे म्हणजे ज्याची मुळं भगवंतात आहे आणि पाने म्हणजे वेद या जगात आहे। ज्याला ह्या वृक्षाचे ज्ञान आहे त्याला वेदाचा खरा अर्थ कळला आहे। इंद्रियाचे विषय ही पाने जी गुणाने पोषित होतात आणि त्याच्या शाखा वर आणि खाली पसरलेल्या आहेत। त्याचा स्वभाव सहजपणे लक्षात येत नाही। त्याला ना आदी आहे ना अंत आहे, त्याला स्थिरता सुद्धा नाही। हा वृक्ष असंग शस्त्राने मुळापासून काढून टाकला पाहिजे। माझाच एक अंश हा पुरातन जीव आहे, तोच मन आणि 5 इंद्रियांना प्रकृतीमध्ये आकर्षित करतो। ज्याप्रमाणे वायू हा गंधाला घेऊन जातो त्याचप्रमाणे जीवात्मा हा मन आणि इंद्रियांच्या शक्तीला घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो। तो विषयांच्या उपभोगात पडतो। अज्ञानी मनुष्यास हे सर्व ठाऊक नाही, फक्त ज्ञानी आणि योगाभ्यासी लोकच हे जाणतात। सूर्य आणि चंद्रातील तेज माझेच आहे। भूमीत प्रवेश करून मी सर्व प्राण्यांना आधार देतो। चंद्र होऊन मी सर्व औषधांचे वनस्पतींचे पोषण करतो। मी वैश्वानर बनून प्राण्याच्या शरीरात अग्निरूपाने प्रवेश करून अन्नाचे पचन करतो। मी सर्वांच्या हृदयात निवास करतो आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, इंद्रियांची शक्ती मिळत असते। मी वेदातीत ज्ञेय जाणण्याची गोष्ट आहे, कारण की मीच त्याचे मूळ आहे। या विश्वात 2 पुरुष आहे। सर्वांचे शरीर हे विनाशीच आहे आणि आत्मा हा अविनाशी आहे। तरीही उत्तम पुरुष हा दोहोंपेक्षा वेगळा आहे। जो सर्वांना आधार देतो, धारण करतो, त्याला अक्षर असे नाव आहे व तो सर्वोच्च आत्मा आहे। मी सर्व विनाशी तत्वाच्या पलीकडे आहे आणि जीवात्मापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून मला पुरुषोत्तम असे म्हणतात। ज्ञानी मला असे जाणून त्याच्या सर्व भावनांसहित आणि एकांतिक भक्तीने माझी पुरुषोत्तम म्हणूनच पूजा करतात। कृष्ण वंदे जगद्गुरुम।